शुभू शुभू एकदा तरी फोन उचल रे बाबा. अरे तिथं काय चाललंय हॉस्पिटलमध्ये ना ते कळना झालंय, त्यामुळे जीवाची लई घालमेल व्हायली. एकदा तरी फोन उचल. मामांजी हे बघा, खास तुमच्यासाठी पुन्हा एकदा मिठाईचा बॉक्स घेऊन आलोय मी. घ्या घ्या, तोंड गोड करा. अहो घ्या की. बघा, हे असं असतंय तुमचं. माझ्या आनंदात का नाही सहभागीच नाही व्हायचं तुम्हासनी. बरं ते समजे राहू द्या. हे बघा, आता इथं तुमच्या समोर मी जाहीर करतो, आपली दुश्मनी होती का नाही कायमची संपली. संपली. अहो मामांजी आता विचार करू नका. घरचं सामान आहे का नाही पॅक करा आणि चला आपल्या घरला. तुम्हाला मी सन्मानानं माझ्या घरी न्यायला आलोय, तुमच्या हक्काच्या घरला. आणि हे बघा, दुरुस्त झालेलं घर एकदम चकाचक करून ठेवलंय. फक्त तुम्ही यायची वाट बघायला. चला घरला. स्वीट एवढा बदल झाला होय तुझ्यात? हा, पार अगदी तुझ्या मनापासून सन्मानानं आमसली घरी न्यायला आली होय. होय, खरं सांगालोय. मी तुम्हासनी सन्मानानंच घेऊन जायला आलोय घरला. तिचं काय ना मामांजी, माझ्या रस्त्यात जो काटा होता ना आडवा, तो आता कायमचा निघून जाणार आहे, एकदम दूर. म्हणून म्हणलं आता तुमच्याशी दुश्मनी ठेवून तरी काय करू. आहे का नाही? बरोबर आहे का नाही? आणि खरं सांगू, खरं तर तुमच्यावर राग कधी नव्हताच हो माझा. पण तुम्ही तर श्रावणीची बाजू घ्यायचात ना. तिला जेव्हा बघायचं ना तेव्हा माझ्या तळ पायाच्या इथं मस्तकात जायची. पण आता नाही. आता माझ्या मनाला एकदम शांती मिळणार आहे. म्हणून सांगालोय मामांजी, आता आपल्या हक्काच्या घरला राहूया. असं दुसऱ्यांच्या घरला राहणं चांगलं नाही वाटत. बरोबर बोलालो ना मी? एक काम कर ना. काय काय? ही जी काही तू आणलेली आनंदाची बातमी आहे ना, हा, ती माझ्या कारभारणीला जाऊन सांग. असं म्हणतायस काय? आत्या, हो आत्या. स्वीटे, पोरगी आहे म्हणून गप आहे मी.